शेतीचं काम युद्धस्तरावर करत असताना आपण गेल्या 3च दिवसात कपाशी उपटणे, ती बाहेर फेकणे आणि रोटेटरच्या 2 पाळ्या देऊन 1 वखरपाळी देऊन काल बैलांवरती बेड काढणे आणि त्याच्यामध्ये शेणखताचा भरणा, गांडूळ खताचा भरणा, रसायन खताचा भरणा करत आपण आज कालच लॅटर अथरणे आणि ते लॅटरल पाण्याद्वारे आज चेक करणे. आता तुम्ही पाहू शकता हे लॅटरल आपण चेक केले पाण्याद्वारे आणि आता आज आपलं मल्चिंग अथरण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू केलंय. तर आज आपल्याकडे माणसं कमी आहे पण तरी चाललं आज आपण मल्चिंग मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त अथरण्याचा प्रयत्न करू आणि उद्या शक्यतो आपला लागवडीचा प्रयत्न राहील. खरबूज टरबूजची शेती हीच आहे की याच्यावरती पहिले लागवडीपर्यंतच युद्धस्तरावर काम करावं लागतं. एकरी जवळपास 50,000 रुपये त्याच्यावरती खर्च येतोय. खूप खर्चिक पीक आहे परंतु त्या प्रमाणात जर भाव राहिले तर ते पैसा सुद्धा देत आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे जी मल्चिंग अथरण्यात आली ही मल्चिंग आहे 25 मायक्रॉनची आणि ह्या प्रकारे ते अथरून याच्यावरती हे आपले स्वयंसेवक कार्यकर्ते पायदेरे फक्त या प्रकारे त्याच्यावरती माती ओढण्याचं काम करतायत. बऱ्याच ठिकाणी फक्त मातीचे घोष टाकले जातात परंतु आपण त्याच्यावर मुद्दाम सर्व मल्चिंग दाबून घेतोय कारण मल्चिंगचा उद्देशच तो असतो की जमिनीमध्ये पिकाबरोबरचे जे गवत आहे ते गवत उगले नाही पाहिजेत आणि मल्चिंग अथरताना ती पूर्णपणे टाईट राहिली पाहिजेत. आता याच्यावरती छिद्र पाडण्याचं काम थोड्या वेळात चालू होऊन जाईल. ते काम छिद्र पाडण्याचं माझ्याकडे असतं कारण ते ॲक्युरेसी त्याच्यामध्ये असली पाहिजेत. एका मल्चिंगवर एक ड्रीप लाईन आहे आपली आणि ह्या एका ड्रीप लाईनवरती म्हणजे एका मल्चिंग बेडवरती आपण 1.5 फुटाचं छिद्र पाडतोय झिगझॅग पद्धतीने. म्हणजे 1.5 फुटाचे 2 छिद्र पाडायचे आणि त्याच्यावरती परत 2 छिद्रांच्या मध्ये 1 छिद्र घ्यायचं आहे. हा पहिला प्लॉट आपण 7 तारखेला मला वाटतं लागवड केलेला आहे आणि या दुसऱ्या प्लॉटची आपली तयारी ही युद्धस्तरावरती चालू आहे. आपण 3 दिवस झाले शेतात राबतोय आणि मला असं वाटतंय सर्व काही सुरळीत राहिलं तर उद्याच्याला आपण लगेच त्याच्यावरती लागवड करू. ती लागवड करत असताना आपण खरबूजच लागवड करतोय कारण की पुढचे 60 दिवस 70 दिवसामध्ये जर पाणी आपल्याला जो आहे असं वाटतंय आणि नाही दिसलंय तरी संत चोखामेळाचं पाणी आपल्याला येऊन जाईल आणि या प्रकारे मल्चिंग आथरून तिचा पूर्ण दाबोटा करायचा आहे. मग तुम्ही पाहू शकता या प्रकारे तिला दाबणं चालू आहे. आता बेडवरती लगेच आपण छिद्र घेऊ आणि हा एवढं 1 एकर क्षेत्र आपल्याला परत लागवड करायचं आहे खरबूजचं. आता खरबूजच का कारण टरबूजचा ड्यू होऊ शकतो असा एक अंदाज बांधलेला आहे आणि खरबूज हे कॉन्स्टंट भावाची जवळपास राहतात. मला अशी फुल गॅरंटी आहे की ते 10 रुपयाच्या खाली विकणार नाही. 15 ते 20 रुपयाचा रेट त्याच्यावरती राहील कमीत कमी किंवा 10 रुपये जरी भेटला तरी ते आपल्या इंग्रजी मराठीमध्ये परवडेबल आहे. बघू समोर कसं कसं होतं पण आज हेच काम करण्याची आता तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर चालन बाकी सांगण्यासारखं बरंच काही आहे. नंतर आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवूच. तर आज आपण दुसऱ्या टप्प्याचे बेड सर्व आथरून झालेत आणि याला छिद्र पाडण्याचं काम सुद्धा आपण केलेलं आहे करतोय आणि आता आपण तुम्ही पाहू शकता तो पहिलावाला टप्पा जवळ कॅमेरामन जवळ इकडे तो पहिला टप्पा केला आणि आता हा दुसरा टप्पा आपण पूर्ण करतोय. आज पूर्ण झाला आणि उद्याच्याला याच्यावरती लागवड आपण नक्की करू. झालं काय फक्त एकच अडचण आली की 2 वर्षानंतर याच्यावरती थोडंसं ड्रीप चॉकअप आहे. ते ड्रीपचं चॉकअप करण्यासाठी आपण एक नवीन जुगाड उद्याच्याला करतोय. बाकीची माहिती खरबूजविषयी मी उद्याच्याला आपल्याला नक्कीच देईल. एवढं बोलून थांबतो. हृणाई सदैव आपलाच काळ्या मातीचा धनी आणून हो आवश्यक माझ्या ममताराज गीताई कृषी क्षेत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किंवा गीताई शेती शिवार नावामध्ये सर्च होतं त्याला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढे बोलून थांबतो. हृणाई सदैव आपलाच काळ्या माती.